राम राम मंडळीनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरती फार्मा लॅब्सबद्दल मित्रांनो चर्चा करणार आहोत. क्वार्टर 4चे जे काही रिझल्ट्स आहेत ते फायनली ह्या ठिकाणी अनाउन्स झालेले आहेत आणि कंपनीने सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे 2.5 रुपयांचा डिव्हिडंड पर शेअर 2.5 रुपयांच्या डिव्हिडंडच्या हिशोबाने ह्या ठिकाणी डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे. ह्याचे जी काही रेकॉर्ड डेट असणार आहे ती अद्यापपर्यंत यांनी डिक्लेअर केलेलं नाही आहे. ज्यावेळेला ती डिक्लेअर होईल त्याविषयी आम्ही ह्या ठिकाणी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू. सो मित्रांनो, बाकी कोणतेही अनाउन्समेंट्स नाही आहेत, ना कोणता स्प्लिट ना कोणता बोनस, कोणत्या पद्धतीचे अनाउन्समेंट्स नाही आहेत. फक्त आणि फक्त डिव्हिडंडची अनाउन्समेंट केली गेलेली आहे. 765 रुपये मित्रांनो क्लोजिंग प्राइस होतं. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तब्बल 2.5% तेजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. कोणताही इस्टिमेशन डेटा सुद्धा ह्या ठिकाणी अवेलेबल नाही आहे. ओके, त्यामुळे त्याबद्दल आपण काही चर्चा करू शकणार नाही. पण तरीसुद्धा कंपनीचा परफॉर्मन्स मित्रांनो अत्यंत ह्या ठिकाणी काय राहिलेला आहे, उत्कृष्ट राहिलेला आहे. सर्वप्रथम मार्च क्वार्टरमध्ये कंपनीने कशा पद्धतीचं प्रदर्शन केलं आहे त्याविषयी आपण चर्चा करूया. जर तुम्ही बघितलं मित्रांनो, रेव्हेन्यूबद्दल 564 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू आहे. मागील क्वार्टरचा विचार केला तर तो 538 करोड रुपयांचा होता. क्वार्टर ऑन क्वार्टर एक चांगली ग्रोथ आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आणि जर तुम्ही मित्रांनो मागील क्वार्टर म्हणजे मागील मार्च 2024 क्वार्टरचा विचार केला तर हा जो काय मित्रांनो डेटा होता तो किती होता, 555 करोड रुपये होता. ओके, सो इयर ऑन इयर बेसिसवरती आणि मित्रांनो क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवरती रेव्हेन्यूमध्ये चांगली वाढ आपल्याला होताना दिसत आहे. सो मित्रांनो बघा, ह्यामध्ये तब्बल 11.64% ग्रोथ आपल्याला रेव्हेन्यूमध्ये दिसत आहे इयर ऑन इयर बेसिसवरती. ओके, चला आता आपण बघूया की मित्रांनो ह्या ठिकाणी कंपनीचा नेट प्रॉफिट या ठिकाणी आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. तो बघू शकता 88 कोटींचा नेट प्रॉफिट आहे. मागील क्वार्टरमध्ये 74 कोटी रुपयांचा होता. आणि जर तुम्ही विचार केला मित्रांनो मार्च क्वार्टरचा, सो मार्च क्वार्टरमध्ये किती होता, मागील 65 कोटी रुपयांचा प्रॉफिट होता. सो नेट प्रॉफिटमध्ये सुद्धा मित्रांनो एक चांगली वृद्धी आपल्याला पाहायला मिळत आहे. ओके, चला तब्बल माझ्या मते जे काही नेट प्रॉफिटमध्ये मित्रांनो वृद्धी आहे ती तब्बल एक साधारणतः 35% ग्रोथ आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये पाहायला मिळत आहे. सो कंपनीचं जे काही प्रदर्शन आहे ते अत्यंत चांगलं प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला दिसतंय. इयर ऑन इयरचा विचार केला तर मित्रांनो बघू शकता कंटिन्युअसली एक अपट्रेंडमध्ये हा स्टॉक आहे. कारण मित्रांनो बघा कंटिन्युअसली काय होतं, सेल्स यांची वाढताना दिसते. एक्सपेन्सेसचा विचार केला तर 1651 कोटींचे एक्सपेन्सेस आहेत. 464 कोटींचा ऑपरेटिंग प्रॉफिट आणि 272 कोटींचा मित्रांनो आहे या ठिकाणी नेट प्रॉफिट आहे. मागील क्वार्टरमध्ये हा 217 करोड होता. त्याच्या मागील वर्षामध्ये 217 करोड होता. त्याच्या मागील वर्षामध्ये 193 करोड होता. म्हणजे इयर ऑन इयर बेसिसवरती सुद्धा मित्रांनो काय होते, कंपनीचा नेट प्रॉफिट वाढताना आपल्याला दिसतोय. अर्निंग पर शेअरचा विचार केला मित्रांनो तर ह्या वर्षी ह्या ठिकाणी काय झालेलं आहे मित्रांनो, 30% हा काय झालेला आहे अर्निंग पर शेअर 30 या ठिकाणी अर्निंग पर शेअर झालेला आहे. मागील वर्षी हा किती होता, 23.93 होता. सो ज्या पद्धतीने कंपनीचा रेव्हेन्यू वाढतोय, प्रॉफिट वाढतोय, त्यानुसार मित्रांनो EPS सुद्धा ह्या ठिकाणी काय होतं, ऑटोमॅटिकली ह्या ठिकाणी वाढत आहे. टेक्निकली मित्रांनो मला काही जास्त ह्या ठिकाणी गोष्टी वाटत नाही आहेत. ओके, तरी पण आपण बघूया की टेक्निकली हा स्टॉक आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. सो बघा, सर्वप्रथम आपण काय करूया, आरती फार्माचा जो काही टेक्निकल चार्ट आहे तो ह्या ठिकाणी आपण ओपन करण्याचा प्रयत्न करूया. सो बघू शकता कंटिन्युअसली वाढणाऱ्या मित्रांनो रेव्हेन्यूमुळे एका अपट्रेंडमध्ये हा स्टॉक आपल्याला दिसतोय. सो ह्या ठिकाणी एक चांगला सपोर्ट याने घेतला. जर तुम्ही विकली टाइम फ्रेमचा चार्ट बघितलात तर ह्या ठिकाणी मला वाटतं एक साधारणतः 589 रुपयांच्या आसपास ह्यासाठी सपोर्ट झोन होता. त्यानंतर एक चांगला बाउन्स बॅक ह्या स्टॉकने मित्रांनो काय केलेला आहे, दिलेला आहे. आणि आत्ताच सुद्धा जे क्वार्टरली रिझल्ट्स आलेले आहेत ते समाधानकारक आलेले आहेत. मागील वर्षापेक्षा रेव्हेन्यू ह्या ठिकाणी वाढूनच येताना आपल्याला दिसतोय. सो बघा, ह्या ठिकाणी आता सध्यासाठी इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल जो आहे तो ह्या ठिकाणी 685 रुपयाचा पहिला मित्रांनो इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल आहे. ओके, सेकंड सपोर्ट लेवल मित्रांनो ह्या ठिकाणी काय असणार आहे, सेकंड सपोर्ट लेवल असणार आहे 581 रुपयांच्या आसपास. सो हे दोन इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल आहेत. ह्या सपोर्ट लेवलवरती हे स्टॉक तुम्हाला भेटले तर डेफिनेटली तुम्ही लॉंग टर्मच्या किंवा शॉर्ट टर्मच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हे स्टॉक मित्रांनो नक्की बाय करू शकता. सो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटतो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड अ गुड टाइम. थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू.